हिंगोलीच्या माळवटा नगरीमध्ये पारावरचा कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे। हिंगोली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग जातो आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध देखील होताना दिसत आहे। नेमकी या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जातोय, अनेकांचे विरोध देखील आहे। काय वाटते तुम्हाला? आता पाहायला गेलं तर या ठिकाणी आता शेती समजा शेतीला भाव नाही, अगोदरच शेतमालाला भाव नाही, काहीच नाही। आता पेरणीचा हंगाम जवळ आलेला आहे, त्यामुळे आता डिझेल भेटत नाही। डिझेलला 24 तास रांगेत उभं टाकावं लागते। आणि शक्तीपीठ महामार्ग गेला समजा तर आता शेती आता अगोदरच शेतीला भाव नाही, त्यामुळे तरुण शेतीकडे वळत नाही। आणि जर शेतीच राहिली नाही तर आता बेरोजगार काय करणार? आणि आता सरकार बेरोजगारांना कॉक्रोच म्हणून संबोधले जाते। नेमकं कॉक्रोच म्हणून समजल्या जाते ही पक्ष सध्या उदयास आलेला आहे। काय सरकारला वाटते तुम्हाला, म्हणजे तुमच्या भावना काय आहेत त्या संदर्भात? आता पाहायला गेलं तर या ठिकाणी समजा आपल्या भारतामध्ये बीजेपीला टक्कर देणारी एकही पक्ष बीजेपीने ठेवला नाही। आणि जर कॉक्रोच जनता पार्टी जर ह्याने जर समजा पक्ष तयार केला तर आम्ही त्यांना समर्थन देऊ। योजना जी आहेत ते आतापर्यंत पोहोचलेत का कागदावरच आहेत? काय वाटतं? सगळ्या योजना कागदावरच आता शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग हे लागू झालंच पाहिजे। आणि 2 हुकुमशाहीच्या राज्यामध्ये 5G कापसाची बॅग भेटली आणि या महाराष्ट्रामध्ये का भेटत नाही? 3G सुद्धा महाराष्ट्रामध्ये जर बॅग जर शेतकऱ्यांनी घेतली तर त्याच्यावर कारवाई केली येते। मात्र या हुकुमशाहीच्या राज्यामध्ये 2 जो अमित शहा आणि नरेंद्र मोदी हुकुमशाह यांच्या राज्यामध्ये 5G सुद्धा बॅग चलती, मग महाराष्ट्र का चलत नाही? फडणवीसनं अभ्यास करून याच्यावर काहीतरी तोडगा काढावा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला 5G बियाणं भेटावं, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। शासनाच्या योजना खरंच या ग्रामस्थांना मिळत आहेत की कागदावरच आहेत? काय तुम्हाला वाटते? नाही, कागदपत्रीच आहेत। शासन जसं दाखवतं तसं करत नाही। कसं आहे माहिती का, आजकालचा खर्च शेतीचा वाढलेला, आज डिझेल भेटणं झालंय, शेतकऱ्याच्या खूप समस्या आहेत। आणि कसं आहे, जे उत्पन्न मिळते का, मोदी सरकार म्हणलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही आल्यानंतर दुप्पट करू, परंतु तसं काय झालं नाही। शेतकऱ्या उलट मायनस मध्ये आला। कारण माहितीये का, खर्च वाढला, खत बी वाढलं, बियाण्याचे भाव वाढले, त्याच्या बाद फवारण्याचा खर्च वाढला, त्याच्यामुळं जेवढं खर्च होतो तेवढं उत्पन्न होत नाही। त्यामुळं शेतकरी आज कसं आहे माहितीये का, खूप गरीब म्हणजे परिस्थिती असं आहे की त्या लेकराचे शिक्षण होत नाहीत, परत अजून त्याला खूप समस्या आहेत। म्हणजे चांगल्या कोणत्याच प्रकारचं शिक्षण भेटत नाही किंवा त्याच्या लेकराचं काही भवितव्य घडत नाही। आणि अशा प्रकारे कसं गव्हर्नमेंटचे निर्णय फक्त कागदपत्रीच आहेत। मला तरी वाटते माहितीये का, हे कागदपत्रीच आहेत। आजपर्यंत शेतकऱ्याचं कोणतंही भलं कोण्याही प्रकारचं झालेलं नाही। सध्या ज्वलंत प्रश्न आहे डिझेलचा, शेतकऱ्यांच्या मशागतीची कामं राहिलेत शेतीचे। काय वाटते तुम्हाला? अहो, डिझेलची समस्या एवढी आहे की रात्रीच्या 12 वाजता पंपावर जावं लागतं। परत माहितीये का, ते म्हणतात कॅन मध्ये आम्ही डिझेल देत नाही, ट्रॅक्टर तिथे न्यायला परवडत नाही। कारण माहितीये का, न्यायला जायला ट्रॅक्टरला जवळपास 500 रुपयाचा डिझेल खर्च यायला लागला। म्हणजे 15-20 किलोमीटरच्या अंतरावर पंप आहेत, पुन्हा तिथं कसं आहे, बारी आहे, पुन्हा पैसे घेऊन आज अशी परिस्थिती आहे समजा की पैसे घेऊन डिझेल भेटत नाही। आपण जे पैसे द्यायला लागलो त्याला, आणि कसं आहे कोणी मग कसं त्याच्यामुळे खूप अडचणी आल्या, नांगरटी राहायला लागली, माणसाची कामं सगळी खोळंबली शेतकऱ्याची। कारण ज्या सुविधा भेटायला पाहिजे सरकारकडून त्या फक्त कागदपत्री आहेत। आता मला सांगा तुम्ही, डिझेल हे भेटायला पाहिजे की नाही? पैसे दिल्याच्या नंतर टायमाला कामं झाले, शेतीची मशागत झाली तर उत्पन्न वाढन समजा, नाही तर कुठून वाढणार आहे? त्या हिशोबानं मला तर वाटत नाही की सरकारचं धोरण काय, शेतकऱ्याविषयी तर काही नाही, भवितव्यच काय नाही शेतकऱ्याचं, असं आहे। सध्या 40-42 डिग्री सेल्सिअसचं ऊन आहे। अनेक ठिकाणी पाण्याचा तिटवडा देखील जाणवत आहे आणि या माळवटा परिसरामध्ये पाण्याची भीषण टंचाई देखील असल्याचं महिलांनी सांगितलं आहे। की तुम्ही मला सांगा की पाणी कुठून आणताय, काय पाण्याची अडचण आहे? पाणी आणलं लागतं तिकडून आणतात गावातली माणसं। पाणी गेलं तर येत आहे धारणला पाणी जर नाही, इथून नाही जर माणसं गेले तर पाणी येत नाही। बरं, तुम्हाला लाडकी बहीण योजना चालू आहे का? काय आम्हाला निराधार आहे। निराधार तुम्हाला लाडकी बहीण योजना आहे का? हप्ते मिळत आहेत का? भेटतात। किती भेटलेत आतापर्यंत? आता हे 2-3 राहिले होते, भेटले का? भेटले आमचे। एका दाण्याचे 1000 दाणे तयार करणारा, जगाचा पोशिंदा मानला जाणारा हा शेतकरी राजा यांना शासनाच्या योजना मिळतायत की कागदावरच राहतायत? काय सांगाल?
शासनाच्या योजना काय सगळ्या कागदावरच आहे. ती पहिल्यांदा विमा भरून घेतला सरकारनं रुपये देऊन त्याच्या, आणि आता विमा बंद करून टाकला 2 वर्षात. आणि यावर्षी काही लोकांना भरला आणि काही लोकांना नाही भरला. भरल्या त्या लोकांना विमा दिलाच नाही. अहो हे कसं आहे की सरकार काय याला वाटायला आणि काय नाही, की सरकार शेतकऱ्याच्या नाकात जीवन आले. शेती अशी की शेतीकडं सगळ्या तरुणांना पाठ फिरवली. आता जे मथारी कोथारी आहेत आमच्यासारखे ते जुने शेतकरी आहेत तेच करायचे. नवीन पोराची शेती करण्याची इच्छाच राहिली नाही. अहो पानटपरी चालली तर 1000-2000 रुपये माणूस आणाले. त्या पानटपरीच्या पानाची किंमत आहे, आमच्या शेतीच्या मालाची कोणत्याच किंमत नाही. आम्हाला कोणते पिकं घ्यायचे कोणते घ्यायचे नाही सरकार ठरविते, ना आम्ही कोणते इकायचे की नाही इकायचे हे आमचं सरकारच ठरवतात. आता बघा आम्हाला कापूस लावायला गेलं तर ते 5G आता गुजरातमध्ये मान्यता मिळाली नाही, पण लावायला तयार हे ते लावू देतात. आमच्या इकडे ती 5G लावू देत नाहीत, कारण आता गुलाबी बोंडाळी कापसाला भरपूर झाली. त्यामुळे या 2 वर्षांमध्ये कापसाची नासाडी व्हायली, पिकं झाली. किती फवारलं तरी ती गुलाबी आळी आवरण झाली. आता हे शेतीचे फवारणीच्या औषधाच्या पहिले 500 रुपये 400 रुपये 300 रुपये लिटरचे आता 1200 1500 1500 2500 रुपये लिटर औषध झाले. काय तुम्हाला वाटतंय सरकारकडून या उपाययोजना करायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायला पाहिजे? अहो शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या लेकराची रगत वखण्याची ताकद आहे आणि कुवत आहे. पण या काय केलं की हे सरकार काय म्हणत होतं ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं की स्वामीनाथन आयोग लागू करा, किंवा शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही खर्चाच्या 1.5 भाव द्या. आणि आज हे सरकार येऊन 10-11 वर्ष झाली तरी बी शेतकऱ्याच्या मालाची काही याने नियोजन लावलं नाही. त्याच्यामुळं आमचे शेतकरी लगे हवालदिल झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त ज्या काही योजना आहेत त्या महिलांना मिळत आहेत का? काय सांगाल, तुम्हाला मिळते का काही पगार? आम्हाला 60 वर्षाची निराधारची पगार आहे सर्वांना. पोरीला सोनाला आहे याचा पगार आहे. ते आम्हाला मिळालंच नाही. 2 महिने झालं आम्हाला मिळालं नाही. काय नाही, आम्ही काय खा, आम्हाला वावर नाही काय नाही, काय खायचं आम्ही? म्हातारे माणसं, काम होत नाही काय नाही, काय खायचं आम्ही घरी बसून? तुम्हाला मिळते का? नाही, मला बी नाही. याच्या बरोबरच आहे मी. रोज मंजुरी करून खाणार आहेत. एवढे खायला बी महागाई झाली, पगार बी 2-2 महिने पगारी नाहीत, काय नाहीत. आमच्या योजना पण सध्या देशामध्ये जनगणनेचं काम देखील चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या या संदर्भामध्ये काय भूमिका असणार आहे? आरक्षण उपकरणाच्या बाबतीमध्ये अतिशय हा गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रश्न अगदी दुफळी माजवण्याचा प्रश्न आहे. आरक्षण फक्त SC ST मध्येच करायचं का? माझा मुद्दा असा आहे, आरक्षणच करायचं आहे तर मग पूर्ण आरक्षण झालं पाहिजे. जे लोक 2.5-3% आहेत ते उच्च पदावर आहेत, त्यांची संख्या कमी असून सुद्धा ते 97-98% आहेत. आणि आम्ही जनता जी मागासवर्गीय आहे, कुणबी आहे, मराठा समाज हा सर्वात जास्त आहे, परंतु त्यांचे मोठे अधिकारी आहेत का? नाहीत. पण हे सगळं करण्याचं कारस्थान म्हणजे फूट पाडण्याचं कारस्थान आहे. म्हणूनच आरक्षण हे रद्द झालं पाहिजे. अबकड लावण्यापेक्षा तुम्ही सर्रास जर करायचं असलं तर सर्रास सगळ्या लोकांसाठी करा आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. अशामुळे देशाची मोठी हानी होणार आहे आणि जातीचं तेढ निर्माण, तुमचं पोळी भाजणार आहे, तुमची पोळी पिकणार आहे. म्हणून हे होता कामा नये. आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक मुद्दे आणि पैलू आहेत. आरक्षण कशाला करू राहिले? आरक्षण तुम्ही शिक्षणाचं करा, आरक्षण तुम्ही आरोग्य करा. ते न करता तुम्ही आरक्षण फक्त जाती करता तुम्ही शिक्षणाचं रिझर्वेशन करा. शिक्षणासाठी इतके पर्सेंटेज गेलेच पाहिजे, या गावाचे शिक्षण इतकं झालेच पाहिजे. उदाहरणार्थ या गावामध्ये आरक्षण नसताना सुद्धा 2 CA झाले, प्रोफेसर झालेत, काही लोक इंजिनियर झाले, माझ्यासारखा वकील याच गावातून झालेला आहे. आरक्षण होतं का त्यावेळेस? नाही. परंतु आम्ही गुण्या गोविंदांना लागत होतो. आमच्या गणपत पाटलाला आम्ही सहज म्हणतो, काका तुमच्या शेतात येतो गळ्या मी. आज काका म्हणण्याची आमची हिंमत राहिली नाही, कारण नातं तुटलेलं आहे. अशा पद्धतीनं हे आरक्षण अबकड अजिबात मान्य नाही. आणि जे काक्रोच जो पक्ष निघालेला आहे म्हणजे झुरळाचा पक्ष, आम्ही झुरळ नाहीत, आम्ही वाघाचे बच्चे आहोत. आणि वाघाचे बच्चे कधी कधी शिकार करण्यासाठी माघार घेतात, मात्र जंप घेतल्याशिवाय शिकार होऊ करत नाहीत. तशा पद्धतीनं या देशामध्ये जे बेकार तरुण लोक आहेत
विद्यार्थिनी आहेत त्या लोकांना संरक्षण, विद्यार्थिनीला संरक्षण कुठे आहे इथे? घराच्या बाहेर निघाली की संरक्षण त्याला मागावं लागतं त्याला, की बाबा 6 वाजताच्या आत घरी आहे, 8 वाजताच्या आत घरी. म्हणजे काय या देशामध्ये एकही वेळेस विजयालक्ष्मी पंडित ह्या युनो मध्ये होत्या, इंदिरा गांधी राज्य करत होत्या, परंतु आज ती परिस्थिती नाही. आणि ती बदलायची असली तर आपल्याला अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण होतात, स्वाभिमानी गोष्टी निर्माण होतात. बायांचं प्लॅटून्स असायला पाहिजे. चिडीमार संबंध, चिडीमार लोक आज सध्या नाहीत, चिडीमारांचा भरणा जास्त असला पाहिजे. मला सांगा, तुम्ही शासनाच्या योजना ह्या आपल्यापर्यंत पोहोचतायत का? शासनाच्या योजना ह्या आपल्याला मिळतायत का आतापर्यंत, का कागदावरच आहेत? आपले पीएम किसानचे पैसे काही दिवसापूर्वी भेटले, आता भेटत नाहीत. नमो शेतकरी पैसे काही दिवसापूर्वी भेटले, आता भेटत नाहीत. विचार काय लाडके म्हणजे भेटतात, पण पीएम किसानचे आणि नमो शेतकरी हे भेटत नाहीत. काही दिवसापूर्वी भेटले, आता भेटत नाहीत. काही योजना ज्या आहेत ते कागदावरच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक प्रश्न ज्वलंत आहे. सर, मला तुम्ही सांगा की पावसाळ्यानंतर या संपूर्ण परिसरातील ज्या नद्या आहेत, हिंगोली जिल्ह्याभरातील ज्या काही नद्या आहेत, ते पावसाळा संपल्याच्या नंतर 5 ते 6 महिने कंटिन्यू वाहत होत्या, परंतु त्यावेळेसचा काळ आणि यावेळेसचा काळ किती फरक आहे? आता सध्या नद्या कोरड्या ठण आहेत. जुन्या काळात नद्या ह्या अमृत वाहिनी होत्या, आता त्या प्लॅस्टिक वाहिनी झालेल्या आहेत. जुने माणसं नदीला माय समजायचे आणि नदीकड कोणी लघुशंकेला तोड करून पण बसायचं नाही, कारण नदी आपली माय होती, नदी संस्कृतीचा भाग होती. परंतु आज सगळे बदलले, डोंगर राहिले नाही, झाडं राहिले नाही, पाण्याचं महत्व राहिलं नाही. जो कोणी कचरा करील तो सगळा कचरा शेवटी आम्ही आमच्या माय समजल्या जाणाऱ्या नदीमध्ये सोडतो. आणि म्हणून नदी ही प्लॅस्टिक वाहिनी झालेली आहे, कचरा वाहिनी झालेली आहे. आता गावकऱ्यांनी एका जागी आलं पाहिजे, शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि चला जाणूया नदीला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गावाच्या नदीला शासन जर नाही मागं आलं तर आपण स्वतः शासन बनवूया. लोक सहभागातून, जसं की डॉक्टर सचिन कल्ला उपविभागीय अधिकारी असताना आम्ही 1.25 लाख बराच टन गाळ कुरुंदा या इथं लोक सहभागातून काढला आणि आज तिथं पुरापासून ते गाव वाचलं, दोनदा येणाऱ्या संभाव्य पुरापासून, आणि शेतकऱ्यांच्या शेतात गाळ पण भेटला. तसं आपण करूया. ग्रामस्थ आहेत पारावरच्या कट्ट्यावर या ठिकाणी असलेले. बाबा, ही माळवटा जे गाव आहे, तरी या गावामध्ये जे जुनं माळवटा गाव होतं आणि आता याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? काय गावापेक्षा चांगला फरक पडलेला आहे. पहिले जुना गाव म्हणजे खपरेड राहायचे, खपर पत्र. आता घर बांधले, चांगले रस्ते झाले. पहिले साधे रस्ते होते. पण पहिली महागाई कशी होती, आताची काय? आता महागाईच्या हिशोबाने वाढलेलीच आहे. पहिली महागाईच्या हिशोबाने होती, आता वाढली थोडी. गाव सुधारलेलं आहे आता. बरं, तुम्ही मला सांगा की सरकारी शाळा आणि शासकीय रुग्णालय याच्यामध्ये काय फरक आहे? काय वाटतं? खूप फरक आहे यात. सरकारी शाळेमध्ये लेकरच कोणी टाकीनात. काही राजकारणी लोक आपापल्या शाळा काढालेत, आपल्या आपल्या संस्था काढालेत, ते लेकर सगळे तिकडेच ओढालेत. आता गावात आमच्या दररोज 20-25 लोक येतात ते शाळातले. कोणती आमची दुर्गा शाळा, कोणती इंदुरा शाळा, कोणती शाळा. जिल्हा परिषदला लेकरच टाकीनात कोणी. तिकडे सगळे ते राजकारणी लोक हेच धंदे चालू आहेत त्याचे. कुठं संस्था काढायची, कुठं काय करायचं, कोणाचे 50-50 हजार घ्यायचे लेकरायला. त्याच्यामुळे जिल्हा परिषदला लेकराची कमतरता व्हायली. शासकीय रुग्णालयाकडे कोणी धाव घेते का? नाही, शासकीयच काय हेच नाही. शासकीय रुग्णालय नाहीच आमच्या इथं. बरं, गावातले प्रश्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोणते राहिलेले आहेत आणि कोणते मिळायला पाहिजे होते? गावामध्ये आमच्या मेन पॉइंट आहे स्मशानभूमी नाही आमच्या इथं. आता आम्हाला जसं कळते तसं अजून रस्ता नाही बरोबर स्मशानभूमीला. स्मशानभूमीचं बांधकाम नाही. काही आणखीन या ठिकाणी पारावरच्या कट्ट्यावरील ग्रामस्थ थांबलेले आहेत, त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी संवाद साधूयात. सर, देशातील जनतेच्या महागाईचा झळ या ठिकाणी बसत असताना भारताचे प्रधानमंत्री देशातील लोकांना चॉकलेट वाटत असताना आहेत, काय वाटते तुम्हाला? एवढ्या मोठ्या संविधानानं निर्माण केलेल्या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या माणसानं कुठंतरी जाणं आणि कुणाला तरी चॉकलेट देणं आणि आपल्या देशातल्या लोकांना तेल कमी खा असा सल्ला देणं, म्हणजे आजचे दिन आने वाले है
ही घोषणा करून जर या देशाचे सर्वोच्च नेते असं जर वागत असतील तर आता आपण काय बोललं पाहिजे. पण एक गोष्ट आहे की सगळ्यात महत्वाची की दिपके नावाच्या हिंगोली मधल्या अभिजित दिपके नावाच्या माणसानं एक प्रयोग केला, क्रिएटिव्हिटीला वाव देऊन आणि सर्जनामधून त्याच्या जी CJP कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली. आणि आता आम्हाला पण असं वाटू लागलं की खरंच आम्ही कॉक्रोच आहोत की काय. आम्ही रांगा लावायच्या नाही डिझेलसाठी तर कुणा लावायच्या. आमचे कुठले समस्या मिटल्या आहेत. आज इतक्या गुण्या गोविंदानं शांततेनं नांदणारं आसना नदीच्या काठावरचं साधू महाराजाच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या या गावामध्ये आपण घृष्णेश्वराची पूजा करतो. सगळ्या जाती धर्माचे लोक एका जागी आणून आपण दरवर्षी सप्ताह करतो. वारकरी संप्रदायाला मानणारं हे शांतता प्रिय आणि एकतेचं प्रतीक असणारं आदर्श असणारं या गावातल्या एका माणसाला प्रेसिडेंट भारताच्या राष्ट्रपतीच्या हातानं पुरस्कार भेटलेला आहे शेतीनिष्ठ म्हणून. हे जे गाव होतं, हे जे गावपण होतं, जो ओलावा होता गावामध्ये, तो आज या सरकारनं आपापसात भांडणं लावले. आता SCच्या आरक्षणाच्या बाबतीतचा उपवर्गीकरणाचा प्रश्न कुणाची मागणी न करता समोर आणला. मराठा आणि OBC आरक्षणाच्या नावाखाली विभाजन करून टाकलं. आणि याच्यामुळे काय महत्वाची जी भावना आहे ना की आपण अगोदरच तर जाती जातीमध्ये विभागलेले आहोत. 6000 जातीचा हा देश. आणि त्याच्यात जर पुन्हा असं जर होत असेल तर जो पहिला जो गावाचं गावपण होतं ते गावपण मला वाटते की आता उद्ध्वस्त झालं. आणि गावपण उद्ध्वस्त झाल्यानंतर काय होते माहितीये का सर, या गावच्या नदीमध्ये आसना नदी महात्म्य नावाच्या पुस्तकामध्ये या गावचा उल्लेख आहे. साधू महाराजाच्या समाधीचा उल्लेख आहे. आणि हे गाव प्राचीन आहे. आणि तुम्ही सगळे आता जुने माणसं सांगतात की आता आम्ही 15 वर्षापूर्वी इथं उन्हाळ्यामध्ये या नदीत पोहत होतो. आणि मग या अशा इतक्या अमृत वाहिनी असणाऱ्या नद्या आज उद्ध्वस्त झाल्या. कोणी आले त्याच्यात टिप्पर घालायले, वाळू उपसायले, वाळून आले. कुठलं जमिनीचं संवर्धन नाही, बांध बंदिस्ती नाही, झाडं लावणं नाही. आणि आमच्या या स्वातंत्र्यानंतर माळवटा तालुक्याच्या ठिकाणाहून 5 किलोमीटर अंतरावरचं गाव. इथल्या लोकांना जर हक्काची स्मशानभूमी जर भेटत नसत तर याला विकास म्हणायचं का विकासाच्या नावाखाली देशाला भकासपणाकडे घेऊन जाण्याचं राजकारण प्रश्न पडतो. या ठिकाणी पारावरतील कट्ट्याचे नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. या ठिकाणी शेतीविषयकचा जो ज्वलंत प्रश्न आहे, मागील 4 ते 5 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये डिझेलचा तुटवडा होत असताना अनेक शेतीचे कामं देखील रखडलेले आहेत. या ठिकाणी डिझेलचा तुटवडा होत आहे. काय वाटते तुम्हाला? कशा आमचे धंदेच रुकले शेतातले आता नांगरटी रुकली, मोगरटी रुकली, ट्रॅक्टरवाले ला डिझेल मिळणं झालंय. आता सगळ्याच्याच घरी ट्रॅक्टर नाही तर पण जे धंदा करणारे ट्रॅक्टरवाले त्याला डिझेलच मिळणं झाले. तर मग ते आमच्या वरात नांगरटी होणे झाली. अजून पण आता आमचे बेड मारायचे झाले हळदीला. आता पेरणीचा प्रसंग येणार आहे. आता खताचा तुटवडा आहे. आता सरकारनं शेतकऱ्याचीच कोंडी गेली सगळी. हे भारत देश आहे, शेती प्रधान देश म्हणतात, जय जवान जय किसान म्हणतात. या किसानावरच माती केली सगळी. आता एक तर मशागतच नाही आमच्या शेताची, तर पेरणी तर दूरच राहिली. आता पाऊस पडला तर आमची मशागत राहिली, आम्ही मशागत करायची का ना. आता कसं झालं की शेती झाली आता कमी, 2-2 एकर 3-3 एकर. पहिल्या काळात 20-20 एकर 10-10 एकर होत्या. आता 2-2 एकर 3-3 एकर शेती राहिली. आता त्या शेतातून आता बैलजोडी सांभाळायला परवडण झाली. शेतही एकदमच 3 एकरवर पूर्ण शेतीचं जीवन घालणं परवडणं झालंय. शेतीमालाला भाव नाहीत. सोयाबीन आम्ही 350 इकली, 40 इकली, 38 ते 40 इकली सीझनला. आता कुठेतरी सोयाबीनचा भाव 7000 झालाय. आमच्या जवळचा माल गेला की शेतीमालाला भाव वाढतात. आता हळद मार्केटमध्ये 10,000, 11,000, 12,000 इकायची. आता हे आमच्या जवळची संपली की अजून महिन्याला 20,000 होती. की हरभऱ्याचं तेच नाफेड काय करायला की आम्ही सरकारला म्हणाय गेलं तर सरकार म्हणते नाफेड काढले. आम्ही नाफेड केव्हा सुरू व्हायला की आमचा माल शेताला संपल्यानं आमच्या शेतीचं आमच्या खिशात पैसेच नाहीत मुद्दामच. या 7 वर्षात सगळा शेतकरी मागासलाय हे सगळ्यालाच माहित आहे. शेतकऱ्याची आमची भरभरतीच होईना झाली. या 7 वर्षाच्या काळात ते एकदमच नागवा झाला म्हणायला काय हरकत नाही. तर आता शेतीमालाला हरभऱ्या नाफेडला द्या गेलं तर त्यावेळेस आम्ही पैसे उचलून आणले असतात. रोजदारी राहती, खर्च राहतय, आमचा घर खर्च राहतय, दुःख सुख राहतात. तर हे धकून आम्हाला ताबडतोबच हरभरे हो की सोयाबीन इकावं लागते. आणि ही इकणं झाल्या नाफेड सुरू होते 2 महिन्याला.
आणि नाफेड पुन्हा त्याला मग वशिले बाजी पैसे मिशे हे ते त्याला द्यावं लागत. या सरकारच्या काळामध्ये सरकारपेक्षा सरकारचे ते काय म्हणतात प्रशासकीय कर्मचारीच माजून गेलेत. तर पैसे दिल्याशिवाय कामच होईन झाले. ग्रामसेवक पासून जे त्याच्या त्या प्रधान सचिवापर्यंत पैसे द्यावे लागले आणि त्याच्यामुळे त्याच्यावर धाकच राहिलं नाही. तर त्याच्यात आमच्या शेतकऱ्याचं लय मातीवाली. आता आम्हाला खताचे गोणी 800ची गोणी कुठं 2400ला घ्यावं लागली. आता पोटॅश कुठं 1800-2000 रुपयाला झालाय. 10-26 कुठं 2600-2800 रुपयाला खत झालाय. आता इतक्या महागाचा खत घेऊन आमच्या एकरी 4 तर पोते लागतील. 4 पोत्याचे 28 गुणिले किती होतात बघा तुम्ही. आणि आम्हाला त्यात आमदानी होईन जाईल की सोयाबीनची. आता इतकं आमचं शेतकऱ्यावर इतका आघात सरकार का करायला? आमचा काय दुश्मनी आहे? सध्या देशामध्ये जनगणनेचं काम देखील चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या या संदर्भामध्ये काय भूमिका असणार आहे? आरक्षण उपकरणाच्या बाबतीमध्ये अतिशय हा गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रश्न अगदी दुफळी माजवण्याचा प्रश्न आहे. आरक्षण फक्त SC ST मध्येच करायचं का? माझा मुद्दा असा आहे, आरक्षणच करायचं आहे तर मग पूर्ण आरक्षण झालं पाहिजे. जे लोक 2.5-3% आहेत ते उच्च पदावर आहेत, त्यांची संख्या कमी असून सुद्धा ते 97-98% आहेत. आणि आम्ही जनता जी मागासवर्गीय आहे, कुणबी आहे, मराठा समाज हा सर्वात जास्त आहे, परंतु त्यांचे मोठे अधिकारी आहेत का? नाहीत. पण हे सगळं करण्याचं कारस्थान म्हणजे फूट पाड्याचं कारस्थान आहे. म्हणूनच आरक्षण हे रद्द झालं पाहिजे. अबकड लावण्यापेक्षा तुम्ही सर्रास जर करायचं असलं तर सर्रास सगळ्या लोकांसाठी करा आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. अशामुळे देशाची मोठी हानी होणार आहे आणि जाती जातीचं तेढ निर्माण, तुमचं पोळी भाजणार आहे, तुमची पोळी पिकणार आहे. म्हणून हे होता कामा नये. आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक मुद्दे आणि पैलू आहेत. आरक्षण कशाला करू राहिले? आरक्षण तुम्ही शिक्षणाचं करा, आरक्षण तुम्ही आरोग्य करा. ते न करता तुम्ही आरक्षण फक्त जाती करता तुम्ही शिक्षणाचं रिझर्वेशन करा. शिक्षणासाठी इतके पर्सेंटेज गेलेच पाहिजे, या गावाचे शिक्षण इतकं झालेच पाहिजे. उदाहरणार्थ या गावामध्ये आरक्षण नसताना सुद्धा 2 CA झाले, प्रोफेसर झालेत, काही लोक इंजिनियर झाले. माझ्यासारखा वकील याच गावातून झालेला आहे. आरक्षण होतं का त्यावेळेस? नाही. परंतु आम्ही गुण्या गोविंदांना लागत होतो. आमच्या गणपत पाटलाला आम्ही सहज म्हणतो, काका तुमच्या शेतावर येतो गळ्या मी. आज काका म्हणण्याची आमची हिंमत राहिली नाही, कारण नातं तुटलेलं आहे. अशा पद्धतीनं हे आरक्षण अबकड अजिबात मान्य नाही. आणि जे काक्रोच जो पक्ष निघालेला आहे म्हणजे झुरळाचा पक्ष, आम्ही झुरळ नाहीत, आम्ही वाघाचे बच्चे आहोत. आणि वाघाचे बच्चे कधी कधी शिकार करण्यासाठी माघार घेतात, मात्र जंप घेतल्याशिवाय शिकार होऊ करत नाहीत. तशा पद्धतीनं या देशामध्ये जे बेकार तरुण लोक आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या लोकांना संरक्षण, विद्यार्थिनीला संरक्षण कुठे आहे? इथे घराच्या बाहेर निघाली की संरक्षण त्याला मागावं लागतं त्याला, की बाबा 6 वाजताच्या आत घरी आहे, 8 वाजताच्या आत घरी. म्हणजे काय? या देशामध्ये एकही वेळेस विजयालक्ष्मी पंडित ह्या युनोमध्ये होत्या, इंदिरा गांधी राज्य करत होत्या, परंतु आज ती परिस्थिती नाही. आणि ती बदलायची असली तर आपल्याला अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण होतात, स्वाभिमानी गोष्टी निर्माण होतात. बायांचं प्लॅटून्स असायला पाहिजे. चिडीमार संबंध, चिडीमार लोक आज सध्या नाहीत. चिडीमारांचा भरणा जास्त असला पाहिजे. या ठिकाणी आम्ही वाघाचे बछडे आहोत असं देखील या ठिकाणी म्हणताना दिसत आहे. प्रश्न गावाचा, आवाज जनतेचा, या विशेष कार्यक्रमामध्ये जय महाराष्ट्र न्यूज ने पारावरचा कट्टा हा कार्यक्रम घेतलेला आहे. आपण इथेच थांबूयात. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, माळवटा, हिंगोली.